आजपर्यंत तुम्ही अनेक प्रदर्शनं पाहिली असणार, मात्र समुद्राच्या आतमध्ये भरलेलं प्रदर्शन तुम्ही नक्कीच पाहिलं नसेल. होय, मुंबईतील अर्नाळा समुद्रावर हे प्रदर्शन भरविण्यात आलं आहे. विरार येथील अर्नाळा परिसरात राहणारा राकेश पाटील या तरुणाने बोटीचं प्रदर्शन भरवलं आहे. राकेश याने लाकडापासून बोटी तयार केल्या आहेत. 1 फुटापासून ते 5 फूट एवढ्या लांबीच्या बोट तयार करण्यात आल्या आहेत. अर्नाळा समुद्रावर हे प्रदर्शन चक्क पाण्यात भरवण्यात आलं आहे. समुद्रात भरती असते त्यावेळी या बोटी पाण्याच्या आतमध्ये असतात. ओहोटी असेल तेव्हा पाणी समुद्रात परत गेल्यावर हे प्रदर्शन पाहता येतं. जाणून घेऊया या प्रदर्शनासंदर्भात. माझं नाव राकेश कृष्णा पाटील. मी राहणार विरार अर्नाळा किल्ला आणि माझं शिक्षण रहिजा स्कूल ऑफ आर्ट बँड्रा इथून माझं बॅचलर कंप्लीट झालं आहे आणि द महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी ऑफ बरोडा इथून माझं मास्टर कंप्लीट झालं आहे 2022मध्ये. आणि मी हे कंप्लीट झाल्यानंतर माझे काही प्रोजेक्ट चालू होते, तर त्याचं मी आता प्रदर्शन भरवलं आहे खोल समुद्रात. तर हे तुम्ही पाहण्यासाठी येऊ शकता. म्हणजे की जेव्हा समुद्राचं पाणी खाली जाणार तेव्हा आपण हे प्रदर्शन पाहू शकता. म्हणजे दर 15 दिवसांनी हे तुम्ही प्रदर्शन फक्त 4 दिवस पाहू शकता. आणि हे प्रदर्शन पाहण्यासाठी तुम्हाला इकडे येण्याचा प्रवास अशा प्रकारे आहे. विरारवरून तुम्हाला बस किंवा रिक्षा ह्यामार्फत तुम्हाला येता येईल. म्हणजे तुम्हाला ह्या प्रवासातून येताना तुम्हाला विरारवरून अर्नाळा मार्केट इकडे उतरायचं आहे. उतरल्यानंतर तिथून तुम्हाला बोटीचा प्रवास करावा लागेल एका आयलंडवर प्रदर्शन भरल्यामुळे. मग तुम्ही त्या बोटीच्या प्रवासाने तुम्ही हे प्रदर्शन पाहण्यासाठी येऊ शकता. आणि हे प्रदर्शन पूर्णपणे समुद्राच्या आतमध्ये भरवलं आहे आणि हे तुम्ही पाहू शकता. आणि ह्या प्रदर्शनामध्ये मी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या बोटी बनवल्या आहेत, जसं की विक्रांत, सबमरीन, मालवाहतूक बोटी, क्रूज, पेलवान अशा प्रकारे मी बोटी बनवल्या आहेत. तर आणि ह्या बोटी मी लाकडांपासून बनवल्या आहेत. आणि अजून काही मटेरियल वापरलं, जसं की टी व्हीमधले काही पार्ट असतात म्हणजे मोबाईलचे वगैरे, तर त्यांना पण मी यूज केला आहे हे बनवताना. आणि काही चांगले कलर्स आणि जसं की ते वेगवेगळ्या प्रकारचं. आणि मला ह्या प्रोजेक्टमधून असं दाखवायचं होतं की मोठमोठ्या बोटी बुडाल्यावर त्याच्यावर कसे कोरल किंवा कसे शेवाल आणि कसे कालवा फुटतात, त्याच्यावर येतात, निर्माण होतात. तर आपण हे मोठ्या आकारात पाहतो, तर मला हे छोट्या आकारात पाहायचे आहेत. म्हणजे मी ह्या बोटी ज्या बनवल्या आहेत त्या 5 ते 4 किंवा सर्वात लहान म्हणजे 1 फुटाच्या बोटी आहेत. तर ह्या छोट्या मॉडेलवर हे कोरल कसे येतात मला हे बघायचे आहे. तर आपण हे 4 महिन्यानंतर आपल्याला हे सर्व काही बघायला भेटणार आहे. तर आपण हे सर्व बघूया, म्हणजे की नक्की कसे कोरल येतात किंवा कसे कालवे येतात. आणि हे प्रोजेक्ट बनवायला मला साधारणतः म्हणजे 4 ते 5 महिने गेले आणि खर्च पण खूप सारा झाला. म्हणजे की 80 ते 70 हजारापर्यंत मला खर्च झाला. आणि हे खर्च करण्यासाठी मी पण काही माझ्या स्वतःकडचे म्हणजे काही वॉल पेंटिंग वगैरे करून काही मी पैसे जमा केलेले. पण सर्वात जास्त म्हणजे माझ्या घरच्यांनी खूप मोठ्या प्रमाणात मला मदत केली आहे. तर माझ्या भावांनी खूप सारी मदत केली आहे. माझा एक जो भाऊ आहे तो करण पाटील, तो माझा म्हणजे मच्छीमार करतो. आणि जो छोटा भाऊ आहे मिलन पाटील, तो एक लाईफगार्ड म्हणून काम करतो. तर ह्या दोघांनी माझ्यासाठी खूप मोठी आर्थिक मदत केली आहे. किंवा म्हणजे काही पण किंवा म्हणजे छोटं मोठं काय काम असेल त्याच्यात हातभार लावण्यासाठी मी एवढा मोठा प्रोजेक्ट करतो, तर त्यांच्या दोघांचा खूप मोठा त्याच्यात हातभार लावण्यासाठी मी एवढा मोठा प्रोजेक्ट करतो, तर त्यांच्या दोघांचा खूप मोठा हातभार आहे. आणि माझे काही मित्रमंडळी आहेत, हे खूप प्रमाणात मला मदत केली आहे. आणि आता हे प्रोजेक्ट आता माझे अजूनपर्यंत पण काही माझे प्रकल्प आहेत, म्हणजे खूप मोठे मोठे. कारण की मी फिशरमॅन फॅमिलीमधून आहे, तर ह्या लोकांवरतीच मी माझं काम असतं. म्हणजे माझ्या कॉलेज लाईफमध्ये पण मी कोळी बांधवांवरच काम केले आणि पुढे पण माझं त्यांच्यावर काम होणार आहे. तर माझे काही दुसरे पण प्रकल्प आता येणार आहेत, म्हणजे 2025-26पर्यंत होतील. त्याच्यामध्ये मी खूप मोठे मोठे इन्स्टॉलेशन करणार आहे. म्हणजे कोळी लोकांच्या ज्या जाळी असतात ना, त्या कशा फाटतात, म्हणजे त्यांना काही वाटतं, तर त्यांच्यानुसारच मी हे काम करतो. तर आपल्याला पुढे येताना पण ते आपल्याला बघायला भेटणार आहेत इन्स्टॉलेशन खूप मोठे मोठे, की कोळी लोकांच्या जाळी कशा फाटतात किंवा ह्यावर मी थोडा अभ्यास करतो आहे.